विजय वडेट्टीवार यांनी असंवेदनशील आणि देशातल्या जनतेच्या भावना दुखावणारं असं वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि अशा वक्तव्याला माफी मागून काहीही होणार नाही। पुढच्या काळामध्ये जनता त्यांना सोलून काढल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी। व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असली तरीही देखील असंवेदनशील बोलू नये असा टोला त्यांनी लगावलेला आहे आणि या वक्तव्यामुळे काँग्रेस पार्टीचा चेहरा आणि त्यांच्या देशाबद्दल आणि व्यक्तीबद्दलच्या भावना दिसून येतात असंही बावनकुळे म्हणाले। पहलगाम की जिम्मेदारी किसकी है? जिम्मेदारी तो सरकार ने लेनी चाहिए। पहलगाम की जिम्मेदारी, जो पहलगाम में घटना हुई, 27 लोगों की जान गई, क्या तुम्हारा वहाँ पे सिक्योरिटी क्यों नहीं थी? क्यों निकाली गई? वहाँ पे तुम्हारे इतने 200 किलोमीटर तक लोग अंदर आके अतिरेकी घुस जाते हैं, तो तुम्हारा इंटेलिजेंस क्या कर रहा था? वो फेल्यूर नहीं है, इस सरकार का फेल्यूर नहीं है। इस बारे में कोई बात नहीं करता। बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा। अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नज़दीक जाके पूछेगा। ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है। ये प्लान करके मत करो। टेररिस्ट है, उसको कोई जात धर्म नहीं होता है, उसके साथ में ऐसा मत करो और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कार्रवाई करो। खरं तर बेजबाबदार स्टेटमेंट करायचे, समाजाचे मन दुखवायचे, वस्तुस्थितीचा अभ्यास करायचा नाही, मीडियाचा स्पेस घेण्याकरता बोलायचं। पण एका आपल्या बोलण्याने समाजावर काय परिणाम होतील, ज्या घटनेत जे परिवार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले त्यांच्यावर काय परिणाम होईल। खऱ्या अर्थाने व्यक्तीने जरी पदावर किती मोठ्या पदावर असलं तरी असंवेदनशील बोलू नये।